ते इंटेन्शन वेगळं आहे, लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. माझं म्हणणं आहे की हे पेस फास्ट करायला पाहिजे, जेवढे काही आपण प्रिव्हेंट करता येईल ते करायला पाहिजे. द वर्ल्ड इज माय गुरु. नमस्कार. श्री सद्गुरू पौर्णिमेच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. श्री सद्गुरू नीरा मेहता आणतात. नीरा मेहता म्हटलं की आपल्याकडे डॉक्टर येतं आणि अशाच आपल्या सोबत आहेत डॉक्टर शिल्पा झाटिये, ज्या कवयित्री म्हणून सुद्धा आपण त्यांचा परिचय सगळ्यांना आहेच. आणि सोबत त्यांचं गार्लँड ऑफ वर्ड्स हे जेव्हा पुस्तक आलेलं तेव्हा आपण त्यांच्याशी संवाद साधलेला होता. इंग्लिशमधनं आलेलं पुस्तक होतं मुलांसाठी. आणि त्याचसोबत त्यांनी येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या डॉक्टर कवयित्री याच्यासोबत त्यांनी मुलांना एक गुरुतत्वातून काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाही प्रतिक्रिया त्यांच्या पुस्तकाच्या आहेत. त्या पुस्तकाच्या प्रतिक्रियानंतर पुढचं काय झालं आहे, पुढचं काय केलं आहे, याबद्दलच आपण त्यांची संवाद साधणार आहोत. मॅडम, आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. गार्लँड ऑफ वर्ड्स, त्याला एक तुम्हाला जो प्रतिसाद मिळाला तो इतका हुरूप होता. मग पहिल्यांदा जेव्हा प्रतिसाद कवयित्री म्हणून प्रथमच तुम्हाला मिळाला प्रतिसाद, तेव्हा कसं वाटलं? छान वाटलं. माझी इच्छा, माझं पॅशन पण आहे हे कविता लिहायचं. पण त्याच्यापेक्षा जास्त माझा जो हुरूर आहे, माझं जे मुलापर्यंत पोचायचं हे आहे, ते इंटेन्शन वेगळं आहे. हे रुटीन कवितांसारखं नाही आहे. त्याचं इंटेन्शन हे आहे की मुलांनी ती वाचावी आणि आपल्या लाईफमध्ये यूज करावं. मेनली त्यांचं माइंडसेट पॉझिटिव्ह व्हावं. आणि आता जे जगात वेगवेगळी इन्सिडेन्सेस होतात ते बघून खूप वाईट वाटतं. लाईक सुइसाईड, डिवोर्स, किंवा मुलामध्ये जे टॉलरन्स, पेशन्स खूप कमी झालं आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी घरात चिडाचिड होते. आई वडिलामध्ये सुद्धा आणि मुलामध्ये सुद्धा डिफरन्स जो होतो, हे सगळं माइंडसेट असतं. आपण जर सगळ्याविषयी पॉझिटिव्ह विचार केला, आई आपल्याला ही गोष्ट सांगते, मोबाईल घेऊ नको, कशाला सांगते, तर असा जर विचार मुलांनी केला थोडाफार, म्हणजे त्याचा काही दुष्परिणाम आहे का किंवा काय असं त्रास होऊ शकतो, असं काही विचार केला तर डेफिनेटली त्यांना त्या गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता वेगळी राहील आणि अशी इन्सिडेन्सेस प्रिव्हेंट होईल, अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून हे मिशन घेऊन आम्ही ह्याच्यावर काम करतोय. आणि जेव्हा प्रतिसाद तुम्ही आता त्याचं आहे ते द गार्लँड ऑफ वर्ड्स, याचं एक पुढचं पुष्प म्हणजे हे सर्व प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की त्या गार्लँड ऑफ वर्ड्स म्हणजे त्या माळेमध्ये आता दुसरं एक मराठी अनुवादित, गुरु राणे हे अनुवादक आहेत, त्यांनी मराठीत अनुवाद केलेला आहे त्याचा. आणि हे फार लवकर झालं. म्हणजे खूपदा काय होतं की एखादं पुस्तक आलं त्याचं एक काही कालांतराने, हे विदिन 4 to 5 months आपण म्हणू शकतो की आपण या मराठीमध्ये आलं. मग ती मागणी कशी होती? काय झालं, मी ॲक्च्युली हे बुक एप्रिलमध्ये रिलीज केलं 2026, इंग्लिश बुक. आणि त्यात मी इंग्लिश कॉन्व्हेंटमधून शिकल्यामुळे मी ते सगळं इंग्लिशमध्ये लिहिलं. पण इकडे मी एकंदरीत बघितलं की लोकांना ते कळतंय पण एकदम मनाला टच होत नाही. ही जी लँग्वेज, आपली जी मातृभाषा असते, त्या भाषेत काही आपल्याला आलं समोर, ते आपण वाचलं की जसं ते मनाला भावतं तसं ते कुठलीही फॉरेन लँग्वेजमध्ये एवढं होऊ शकत नाही. जेव्हा मला हा डिफरन्स समजला तेव्हा मी बऱ्याच लोकांना अप्रोच केलं आणि गुरु राणे सर मला स्वतःहून आले आणि म्हणाले की ठीक आहे मॅडम, तुमचा हा उद्देश जो आहे, म्हणजे माझा उद्देश एवढा आहे की तो मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. मॅक्झिमम मुलं, टीचर्स, पॅरेंट्स यांनी ते वाचायला पाहिजे, त्याच्यावर विचार स्वतः करायला पाहिजे आणि त्या दिशेने पावलं टाकायला पाहिजे. म्हणजे हे जे इन्सिडेन्सेस सगळे होतात ते प्रिव्हेंट होईल. तर गुरु राणे सर माझ्याकडे आले आणि स्वतःहून म्हणाले, मॅडम तुमचा उद्देश चांगला आहे, मी तुम्हाला हे मराठीत पाहिजे तर करून देतो. मी म्हटलं ठीक आहे, करा. आणि मग आम्ही एकत्र येऊन हे बुक केलं आणि ह्या बुकचं नाव पण आम्ही तेच ठेवलं आहे, गार्लँड ऑफ वर्ड्स. पण त्याचं कवर चेंज केलं आणि ह्या दोन्ही भाषेमध्ये आहे. तीच कविता इंग्लिशमध्ये आणि तीच कविता परत मराठीमध्ये पण आहे. एकाच पेजला इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. ह्या दोन्ही होणार. मुलांची लँग्वेज पण सुधारणार, कारण मराठीत ते पहिलं वाचणार, त्यांना त्याचा अर्थ समजणार, मग ते इंग्लिशमध्ये पण वाचू शकतात. त्यामुळे त्यांना इंग्लिशमध्ये त्याचं काय वर्षन आहे हे पण समजणार. त्यामुळे असं आम्ही छोटेसे 23 कविता फक्त घेतले आहे आणि त्यांचं आम्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये असं हे करून हे एक छोटंसं पुस्तक छापलं आहे. हा त्याचा मूळ आपण जे बघतोय, हा इंग्लिश गार्लँड ऑफ वर्ड्स आलेलं, ज्याचा आपण पर्पल कलर थोडासा एक बघू शकतो जांभळ्या रंगाच्या ह्याच्यात. आणि हे एक दुसरं जे आहे आता मराठीतून आलं, ज्याच्या खाली तिथे लिहिलेलं आहे म्हणजे जे डॉक्टर शिल्पा झाटिये यांचं लिखित आणि गुरु राणे अनुवादित असं हे पुस्तक आहे.
आपल्यापर्यंत मागेही मॅडम आपण सांगितलेलं होतं की कोणी असेल तर झाटिये हॉस्पिटल इथेही संपर्क साधू शकतात मालवणच्या. मला आणखीन एक प्रश्न आता एक आपण विचारूया, कारण हा कमी कालावधीत झालं पण भरगतचं असं काम झालं आहे. मग हे काम करताना तुमचा वेळ, कारण तुमचं जे प्रोफेशन आहे ते पण धकाधकीचं आहे, मग आत्ता ह्या गेल्या 3-4 महिन्यात कसं मॅनेज केलं? मेन उद्देश काय आहे की आता तुम्ही बघतायत एका घरात, आता आम्ही बघितलं नीट आणि नीट ह्याच्यामध्ये निव्वळ 17 मुलांनी सुसाईड केलं. आता 17 जरी आपल्याला हा आकडा वाटला, प्रत्येक घरातला एक तो मूल असतो आणि फक्त एक मूल जर सुसाईड झालं तर त्याचं पूर्ण घर डिस्टर्ब होतं, त्याचे रिलेटिव्ह डिस्टर्ब होतात. मग हे जे काम आहे ना ते स्लो पेसवर करून उपयोग नाही. माझं म्हणणं आहे की हे पेस फास्ट करायला पाहिजे, जेवढे काही आपण प्रिव्हेंट करता येईल ते करायला पाहिजे. आणि हे फक्त मालवणपुरतं रेस्ट्रिक्ट राहून उपयोग नाही, हे मोठ्या प्रमाणात पसरायला पाहिजे, कारण सगळीकडे याची गरज आहे. मालवणला तरी त्यातल्या त्यात कमी आहे, हे बाहेर तर अजून मुलं आहेत मुंबईला. आणि एवढंच नाही, इवन ॲडिक्शन्स याच्यावर पण मी आणि कविता लिहिल्या आहे, पण ते अजून ॲडिक्शन्स का ते जातात, कारण बऱ्याच वेळी मुलं डिप्रेस्ड होतात, त्यांना पुढे काय करायचं समजत नाही, त्यांना प्रॉपर मार्गदर्शन नसतं. बऱ्याच मुलांचे आई वडील एज्युकेटेड नसतात, किंवा बऱ्याच मुलांचे आई वडील भरपूर बिझी असतात की त्यांना मुलांना वेळ द्यायला मिळत नाही. अशा वेळी कधी कधी त्या मुलांना मार्गदर्शन प्रॉपर मिळत नाही. शाळेत पण कधी कधी टीचर्स बिझी असतात, त्यांना एज्युकेशन म्हणजे प्रॉपर जे नॉलेज एज्युकेशन जे आहे ते सिलेबस कव्हर करण्यात बिझी असतात. त्यामुळे लाईफ लेसन्स जे आहे ते बऱ्याच वेळी मिळत नाही. पूर्वीच्या काळात काय व्हायचं, फॅमिली स्ट्रक्चर चांगलं होतं, युनायटेड फॅमिलीज होत्या, एक्सटेंडेड फॅमिलीज होत्या, काकाकडून मामाकडून किंवा आजीकडून आत्याकडून अशा आपण खूप गोष्टी शिकायच्या. कझिन ब्रदर्स मोठे असायचे, कझिन सिस्टर्स असायचे, ह्यांच्याकडून पण शेअरिंग केअरिंग लविंग ह्या बऱ्याच गोष्टी आपण शिकायचो, नॅचरली शिकायचो, याला कोणी शिकवायला गरज नव्हती. आता स्मॉल फॅमिलीज झाले, 1 मूल 2 मूल असेच असतात. आणि अशाच ठिकाणी ते कधी कधी त्यांना काही प्रॉब्लेम्स आले, कोणाला विचारू हा त्यांचा प्रश्न होतो. कधी कधी त्यांना पियर प्रेशर असतो शाळेतून, फ्रेंड्समधून, की बाबा अरे माझ्याकडे मोबाईल आहे तुझ्याकडे नाही आहे का, तुझे आई वडील देत नाही का तुला, तू एवढा गरीब आहे का, तू मोबाईल पण घेऊ शकत नाही का, किंवा अरे तुझ्याकडे अजून गर्लफ्रेंड नाही आहे, तू एकटाच आहे, तू एवढा काबिल नाही आहे की तू गर्लफ्रेंड फिरवू शकतो. असे जे कॉलेजेसमध्ये स्कूल्समध्ये कदाचित कोणी बोलले तर हे ते डोक्यात घेऊन बसतात आणि मग त्यांना वाटतं की ते करेक्ट आहे. कधी कधी ते पॅरेंट्सकडे ह्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकत नाही. मग अशा वेळी कुठेतरी त्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे आता आम्ही असं स्कूल्समध्ये आम्ही हे जे बुक केलं आहे हे विक्रीसाठी केलेलं नाही आहे, ना लिटरेचर ना पब्लिकेशन असं करण्यासाठी. ह्याचं आम्ही लार्ज स्केल म्हणजे हे आम्ही बुक व्हेरी बेसिक मिनिमम कॉस्टला ठेवलं आहे. आम्ही फक्त बुक देत नाही आहे शाळेत, आम्ही प्रत्येक ह्या शाळेत जातो आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही आता 4 ऑगस्टला SKP कॉलेजला जाणार आहे, तिकडे आम्ही एक थोडासा प्रोग्राम ठेवला आहे. मुलांना गॅदर करून आम्ही मुलांना हे सगळे प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहे. त्यांना पण कळायला पाहिजे, असं नाही की आपण त्यांना फक्त त्यांच्या डोक्यावर काहीतरी सांगतो नाही, त्यांनी स्वतः विचार करायला पाहिजे. त्यांना कळायला पाहिजे की असे असे प्रॉब्लेम्स आहे लाईफमध्ये, असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल. त्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये आम्ही आश्लेषा मोरवेकर मॅडम ज्या लॉयर आहे त्यांना घेतलंय, गुरु राणे आहे, मी आहे, आणि असे आम्ही सगळेजण, प्लस तिकडचे प्रिन्सिपल आहे, मराठी टीचर्स आहे, इंग्लिश टीचर्स आहे, हे सगळे मिळून आम्ही तो हे करतोय प्रत्येक शाळेत जाऊन. आणि मग आम्ही 100 पुस्तकं डोनेशन म्हणून त्या स्कूलला देऊन किंवा कॉलेजला देणार आहे. ते अशा मुलांना देणार आहे की जे मुलं ते व्यवस्थित वाचतील, त्याचा उपयोग करतील. किंवा कधी कधी ते म्हणाले की आमचा एक सायन्स डे झाला किंवा अब्दुल कलामचा डे झाला, जेव्हा जेव्हा लिटरेचर येणार तेव्हा जे कोण इलॅक्युशन कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत आहेत, हे होतं, त्या लोकांना आम्ही ते वाटू, म्हणजे त्याची नॉलेज जी आहे, त्याचं जे वर्थ आहे ते स्प्रेड होत राहू, एवढंच इच्छा. खूप छान. ह्या इंग्लिशचं मराठीत व्हर्जन झालं, त्याचसोबत त्याचा जो आवाका आहे, त्याचा रीच आहे, तो पण असा विविध माध्यमातून वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण आपला वेळ दिला सद्गुरू पौर्णिमेच्या निमित्तानं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो रीच वाढता तुमच्या ज्या काही सद्भावना आहेत त्याच्यामधल्या, त्या कदाचित डॉक्टर कवयी, त्याच्यासोबत एक आई म्हणून पण जो एक तुमचा एक जाणवता भाग,
तो नक्कीच सर्व प्रेक्षकांपर्यंत, माझ्यापर्यंत तरी तो पोहोचला, प्रेक्षकांपर्यंत नक्कीच तो पोहोचत असणार. मॅडम, तुम्ही तुमचा वेळ दिलात म्हणून मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तर या होत्या डॉक्टर शिल्पा जाटिये, कवयित्री, आणि त्यांनी आपल्या गार्लँड ऑफ वर्ड्स ह्या इंग्लिश काव्यसंग्रहाचं, या रचनेंचं, मी रचना संग्रह म्हणेन तो, त्या रचनांचा जो जीवनमूल्य शिक्षण आहे, आपलं एक जीवनमूल्य तत्त्व आहे, गुरुतत्वाकडेच नेणारे आहे, त्या गुरुतत्वाचीच आपल्याला आता एक मराठी त्याचं पुष्प जे येतं त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. धन्यवाद. Guru Purnima. The world is my Guru. Who is a Guru? Anyone who imparts knowledge. Anyone from whom we learn. Our first Gurus are our parents. The one who taught us to speak, to walk, to pray in those initial formative years. They wrote the first lessons on our heart. Then came teachers, with chalk, with patience, with belief. They opened books and opened our minds. They said, "You can," till we believed it. After that, life became a classroom. Family members, friends, society at large. There's a saying we all call, "We become like the 5 people who surround us, so choose the 5 wisely." And beyond people, nature is a guru too. The trees give us shade without asking who sits under it. Gives fruit, give oxygen, gives shelter. It teaches us to give without expectation. The river teaches us to keep moving. The mountain teaches us to stand tall. The sky teaches us there's always more. On this Guru Purnima, I bow to every lesson, to every scolding that shaped me, to every kindness that saved me, to every stranger who taught me one small thing. Because learning never stops. And a guru is not just one person with a name. A guru is wherever wisdom lies. So today, thank you to my parents, teachers, my fives, and trees and nature as well. May we all keep learning, and may we all keep becoming gurus to someone too.